नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कशा आहात? मस्तच ना? असेच राहा. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचा 10वा, 11वा आणि 12वा असे नित्यसेवेतले 3 अध्याय घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी विचार करुनी आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटास नेणार स्वामी समर्थ असती पे. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रस्ताश्रमी, बाळप्पा नामी द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सरापा करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी नामनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने स्वर्णताटी भरुनी आपणापुढे येती. पाहून या स्वप्ने ऐशी गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावी सर्व घरदार. मायापश पाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आमासी ऐसे सांगणे सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसेची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठाने केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईना भरोसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण क्रांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केली मौजबंधन वेदशास्त्री झाले निपुण. विघुटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविला. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा झाला लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदू दारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केले दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृतहस्त. ते धृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. त्याने हे ऐकूनी मुरगोडी आले धावूनी. म्हणती दीक्षितासी सांगून दादा पुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तया वेळी काय बोलती. आता पलटली तुझी मती त्वरित सांग मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते आणून जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगुडे वाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूप प्रगटला.
सिद्ध इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमो अध्याय गोडा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागल्या अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगुडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्रे आनंदी. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. येती रूपे श्रीदत्त वात्सव्य सांप्रात करिताती. परी मुरगुडीची विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमतीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाला तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान आटपोनी मागुती येते गावात. सेवेकऱ्याबरोबर मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. मध्याह्न स्नान करुनी पुन्हा बैसती जप ध्याने. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्राम माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून गृहसुख कांता. शीतोष्णाची प्रवान करता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटे उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहीची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कामी ते आम्ही पूर्वजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी जोळी उतकी बुडवावी. आणून या बाहेर बैसोनी ती शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिन चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही आपले प्रोक्तान भोग भोगावी दारुण. पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येते मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्त सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊन या अद्यापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रोप नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षतळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वरा आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यक्रम आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चोली चालूनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती येथे रूपे वास करीते. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान ती केवी वर्णोमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसोत 11 गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुदार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त. येती रूपे प्रगट होत तेची समर्थ स्वामी. गताध्यायाचे हत्ती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहून दृष्टी आनंद कोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश न करती स्वामी सनिध पातले. अजान बाहू सुवासवदन श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या बाणावरती श्रीचरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केले लीला एक विचित्र.
सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्या सवे एक जागीरदार ते होते विराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हाच आलेले. या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजआज्ञे वाचून ते प्रवेश कोणाचा न होई. मार्गावरी परतले सत्वर बिराडावरी आले. इथे निवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर माते आचरून. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन स्वामी जवळी येऊन. मस्तक ठेवणी चरण जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे विराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. द्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पे. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहुनी नाना युक्ती योजुनी. मोडून टाकिले भांडण एक चित्ते सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी मूर्ती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची आशीर्वास. व्याधी जडली एक दिवस रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबुतीने. पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी बाळप्पासी यावे मरण. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उद्धरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीच. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलून चालता पाहता वाचून. न करावेची पूजन ती माझी लिहिलेसी. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण तेथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी माझी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देते आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठी असी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतानी टाकेल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचले सत्वरी. येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसी दूर तयाप्रती करतील येती दयाळा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 12ोऽध्याय गूढः. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.